The world stops when India and Pakistan play cricket. One of the biggest heavyweight clashes in sport. It's World Cup cricket. It's India versus Pakistan. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे आणि भारतीय संघातील प्रत्येकांमधून आपण प्रत्येकाचा एक एक गुण जरी घेतला तरी नक्कीच आपण वेलनेस फॅमिलीमध्ये खूप काही करू शकतो. मित्रांनो, तुम्ही म्हणता माझं वजन कमी होत नाही, मला उठता येत नाही, मला आळस येतो, माझ्याकडून होत नाही. पण सत्य काय आहे माहीत आहे, तुम्हाला करायचंच नाही. कारण ज्यांना खरंच बदलायचं असतं तो कारण सांगत नाही, तो परिणाम दाखवतो. भारतीय टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव, त्याची मानसिकता कशी आहे पहा. तो मैदानावर कधीही घाबरत नाही आणि तुम्ही सकाळच्या अलार्मला सुद्धा घाबरता. अक्षर पटेलकडून सातत्य शिकलं पाहिजे. तो रोज शांतपणे काम करतो. तुम्हाला 30 मिनिटं व्यायाम करायला सांगितलं तर तुम्हाला आयुष्यभराचा प्रॉब्लेम वाटतो. अभिषेक शर्मा म्हणजे नवीन ऊर्जा, युवा ऊर्जा. तुम्ही तर मोबाईल स्क्रोल करताना थकत नाही, पण व्यायाम करताना थकता. वारे पठ्ठा. हरदीप सिंग म्हणजे प्रेशर. मॅच प्रेशरमध्ये असली का हा नक्की विकेट घेतो. पण तुमच्या प्रेशरचं काय? बेड सोडण्याचं प्रेशर. जसप्रीत बुमराह म्हणजे वेगळेपणा. त्याची ॲक्शन वेगळी आहे, पण तो नंबर 1 आहे. लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही व्यायाम टाळता. अहो, लोक तुमची पोट कमी करणार आहेत का? शिवम दुबे म्हणजे संधी. हा बॉल आला की मारतो. तुमच्याकडे ही संधी आहे सकाळी 5 वाजता उठण्याची, परंतु तुम्ही स्नूज मारता. ईशान किशन म्हणजे पहिल्या बॉलपासून अटॅक आणि तुम्ही सोमवारपासून, नवीन महिन्यापासून, दिवाळीनंतर. यश कधी येतं? आज. कुलदीप यादव म्हणजे स्मार्टनेस. तो ब्रेन वापरतो, पण तुम्ही फक्त विचार करता, ॲक्शन नाही. मोहम्मद सिराज म्हणजे संघर्ष. गरीब घरातून येऊन तो स्टार झाला. तुमच्याकडे तर शूज आहेत, कपडे आहेत, कोच आहेत, तरीही तुम्ही तयार होत नाही. हार्दिक पांड्याचा कॉन्फिडन्स पहा. लोक काही बोलले तरी तो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि तुम्ही आधीच स्वतःला हारलेलं समजता. 5 लाख कसं उठू? जर उद्या तुम्ही 5 ला उठला नाही तर तुमच्या अकाउंटमधून 1 लाख रुपये कट. आता उठाल का? नक्की उठाल. 5 ला नाही, 4 ला उठून बसाल. म्हणजे समस्या उठण्याची नाही, समस्या आहे इम्पॉर्टन्सची. तुम्हाला वजन कमीच करायचं नाही, तुम्हाला आराम हवा आहे, तुम्हाला झोप हवी आहे, तुम्हाला बहाणे हवे. पण लक्षात ठेवा, आराम निवडणारे लोक नेहमी पश्चाताप निवडतात. तुमचं वजन तुमच्या पोटामुळे वाढलेलं नाही, तुमचं वजन तुमच्या निर्णयांमुळे वाढलेलं आहे.